नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की संजय गांधी निराधार योजना व वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य योजनेअंतर्गत वेतन व वेतनोत्तर खर्चासाठी जुलै ते ऑगस्ट 2025 करता अनुदान वाटप करिता महाराष्ट्र शासन सामाजिक व न्याय विषय सहाय्य विभाग अंतर्गत 22 ऑगस्ट रोजी हा GR वितरित करण्यात आलेला आहे. म्हणजेच की संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी विशेष वेतन देण्याचे सांगितलेले आहे. जसे की सन 2025-26 करता आर्थिक वर्षाकरता अनुदान योजना जिल्हा आस्थापनेसाठी 143,72,72,हजार रुपये म्हणजे वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य या योजनेसाठी आस्थापनेसाठी रुपये 57,54,63,000 इतकी अर्थसंकल्पीय तरतूद मंजूर करण्यात वित्त विभागाने मंजुरी दिलेली आहे. अर्थसंकल्पीय तरतुदीतून संजय गांधी निराधार योजना जिल्हा अर्थसंकल्पनेच्या रुपये 44,29,92,380 रुपये, वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य योजनेसाठी आस्थापनेसाठी म्हणजेच की 17,81,69,92 रुपये इतका निधी सर्व वित्त विभागीय आयुक्त यांना वितरित करण्यात आलेला आहे. म्हणजेच की वित्त विभागाने मंजूर अर्थसंकल्पीय तरतुदीमध्ये वेतन, दूरध्वनी, वीज, पाणी, प्रवास, कार्यालयीन खर्च व उद्दिष्टांसाठी संजय गांधी निराधार अनुदान योजना जिल्हा आस्थापनेसाठी रुपये 24,13,83,310 रुपये, वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य या योजनेवरील आस्थापनेसाठी 9,75,79,580 रुपये इतका निधी वितरित केला. याप्रमाणे हा GR वितरित केलाय. संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना किती रुपये हा वेतन वाटप केला जाईल याबाबतचा हा GR होता. तुम्हाला GR जर बघायचा तुम्ही महाराष्ट्र government.in या संकेतस्थळावरती पाहू शकता. धन्यवाद.